नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एस के आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आजचा हा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आपल्याला उपयोगी ठरणार असा व्हिडिओ आहे, तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ आहे की राशन कार्ड धारक जे असतात, केंद्र राशन कार्ड धारक, मुख्यतः त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। कारण की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भ यातील असे 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, ज्यांना या राशन कार्डाच्या द्वारे हे आपलं उपलब्ध होत नव्हतं की बा त्यांना याचा लाभ मिळत नव्हता। तर अशांना आता राशन कार्ड त्यांचं बंद होणार आहे की ते राशन कार्ड दुसऱ्या योजनेमध्ये वळवल्या जाणार आहे, याबाबत सरकारने तर स्पष्ट केलेलं नाही आहे। परंतु सरकारने असं सांगितलेलं आहे की बा तुम्ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत रोख अनुदान या योजनेअंतर्गत ज्यांचं हे केंद्र राशन कार्ड आहे त्यांनी अप्लाय करावं, नाहीतर त्यांची जी कार्ड आहेत हे वगळण्यात येतील किंवा मग त्यांना दुसऱ्या योजनेमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर याच वेळेस याच्यावरतीच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की हे जे ते असे का करत आहेत, तर याच्या मागचं कारण आहे की हे जे अनुदान होतं पहिले हे राज्य कोट्यातून देण्यात येत नव्हतं, परंतु याचा पुरवठा जो आहे हा केंद्राच्या मार्फत होत होता आणि केंद्राच्या इकून होणारा जो पुरवठा आहे यामध्ये काही अडचणी येत आहेत। तर त्यामुळे काही शेतकऱ्यांना याच्यापासून धान्य मिळत नाही आहे आणि तरीसुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला अन्नधान्यच मिळावं, तर सरकार ते पुरवू शकत नाही आहे। तर सरकारने सांगितलं होतं की बा तुम्ही याच्याआधी रोख अनुदान योजनेच्या अंतर्गत हे अप्लाय करा, प्रत्येक महाला 150 रुपये हे प्रत्येक व्यक्तीला देण्यात येतील। तर आता त्यामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे, ते 170 रुपये करण्यात आलेले आहेत। आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा 2015 अंतर्गत हे 14 जिल्हे जे आहेत मराठवाडा आणि विदर्भातले हे जे वगळण्यात आलेले होते, आता यांच्याद्वारे रोख अनुदान योजना जर का तुम्ही आपल्या शेजारच्या राशन कार्ड धारकांजवळ किंवा मग कॅफेवरती जाऊन याची सविस्तर माहिती काढून याला तुम्हाला अप्लाय करावं लागेल आणि अप्लाय केल्यानंतरच तुम्ही ते जे डॉक्युमेंट सांगतील ते डॉक्युमेंट घेऊन आणि थोडे काही त्यांना ॲडिशनल अटॅचमेंट करून आणि चौकशी करून जर का ते तुमचे डॉक्युमेंट सबमिट केले त्यानंतर तुम्ही रोख अनुदान या योजनेसाठी पात्र ठरणार आणि तुम्हाला पैसे मिळणार। याची संपूर्ण डिटेल हे तुम्हाला तुमच्या राशन कार्ड धारकांजवळ मिळून जाणार आहे। कुठल्याही अफवाला बळी पडू नका किंवा मग कोणतेही डॉक्युमेंट तयार करू नका। पहिला सविस्तर जाऊन तिथे जाऊन माहिती काढा की आपला जिल्हा त्यामध्ये आहे नाही आहे का, आपला जिल्हा वगळण्यात येईल आहे। कारण की खूप सारे शेतकरी काय करतात, व्हिडिओ बघतात आणि जातात आणि बस तिथं गेल्यानंतर त्यांना वाटते की आपण सुद्धा या योजनेसाठी पात्र आहो का नाही आहो, तर त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो। तो संभ्रम काढण्यासाठी तुम्ही आपल्या काय करा की जो आपला राशन कार्ड धारक आहे तिथं जायचं, तिथं गेल्यावर त्यांना विचारपूस करायची की अशी अशी योजना आहे रोख अनुदान योजना, तर याबद्दल आमचं केंद्र रेशन कार्ड आहे तर काय करावं, तर ते तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देऊन देतील। आणि त्यांनी जर का म्हटलं हो तर हे योजना बंद होणार आहे किंवा मग आपला जिल्हासुद्धा त्यामध्ये सामील आहे आणि तुम्हाला पुढच्या महिन्यापासून किंवा रोख हे मिळणार नाही, राशन मिळणार नाही, तर त्यांना विचारून घ्यायचं की काय काय करावं लागते, ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील। तुम्हाला जर का असेच चांगले इम्पॉर्टंट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ जर का बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।